सुकून है भाई, इसमें सुकून है, इसमें सुकून है, इसमें सुकून है। ये जरा तर मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि तुम्हाला आज कळलं असेल आपण डायरेक्ट रोहनच्या इथून सुरुवात करत आहे. आज आपल्याला कोकणासाठी आपण चालवलोय. कुठं कोकणामध्ये कुठं काय काहीच माहित नाही. अनप्लॅन प्लॅन आहे सगळा, म्हणजे काहीच रूट सुद्धा अक्षरशः माहित नाही. सगळेजण आंधळ उठलं चुलीत काहीतरी बघत गेला असं या प्रकारे कार्यक्रम चालू आहे. इथं आतमध्ये शैल्यानी अजून फक्त आता जाऊ द्या, नाही सांगत त्याची अवस्था तुम्हाला मी. आपण निघूया खाली. मला बॅग घेऊ दे एक मिनिट थांब. खाली दाखवत नाही तुला. पॅन्ट घाल पटकन. चल रोन यार त्यो गाडी आहे म्हणला. गाडी कुठे? अब 10 कोस लांब लावली या. आणि आपण इथंच बघतोय गाडी कुठे. आता अंधार दिसत नाही. आणि सगळ्यात उशिरा शैले उठलाय. आमच्या सगळ्यांचं उरकून बिरकून आम्ही एकदम रेडी बॅग बिग पॅक करून निघालोय. शैलेच मागे कारण सकाळचे 4 वाजले. टाइम दाखव मोबाईल मध्ये. आता घड्याळ पण नाही हातात. आताच्या आईला असं आमचं इथून आमची अवस्था चालू. मोबाईल काढायचं पण कंटाळा आलाय बरं. फुलं टाकायची होती का फक्त? नाही तुला फुलं नाही रे बाबा. तुझ्या चपलांची माळा घालून स्वागत होते तुझं. अरे रोहन आहे डाकू तर माहितीच तुम्हाला. तर मित्रांनो प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे ऑफिशियली. कुठं जायचंय काय जायचंय सगळं फक्त एक जणाला माहिती आहे. ह्याला बी नीट माहिती आहे का नाही माहित नाही, पण झालेली आहे सुरुवात. सोबत तुम्ही पण बघत राहा मी काय गोंधळ घालतोय किंवा कुठं जातोय बी का नाही जातोय बघत राहा. तर मित्रांनो निघल्यावर पहिला स्टॉप झालेला आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये पहिला स्टॉप झालेला आहे. किती 5 मिनिटं. हे बघा सकाळचे वाजलेले 4:12 आणि हा सकाळ खातोय पोहे. याला कसे पचणार आहे त्याला काय होणार आहे यालाच माहित. आता कसे पोहे कसे स्टॉप आहे ना 12 वाजेपर्यंत पुढं काय भिऊ मग पोटाचं वाटोळं झालं तरी चालते. इसमें सुकून है भाई, इसमें सुकून है, इसमें सुकून है, इसमें सुकून है. अरे चहा तू पी डबल. त्याला काय नाही तो ख्याला दे. हे डबल पिऊ शकते याचा काय प्रॉब्लेम नाही, विषय नाही. पण हे काय एक पितोय एक हातात. एवढं सुकून पाहिजे का सकाळ तुला 2 हातात पोह्यात चहा? खरं तर चांगली रेसिपी आहे. कधी या शिकायला शिकवते. बापरे आता बॉम्ब ब्लास्ट होता रे पोटामध्ये. तसं काय पोह्यासोबत चहा पिता म्हणल्यावर डायरेक्ट ह्याच्यात ओतून प्यास सेमच लागतंय नाही का. गाडी सीएनजी नाही तर अशाला बसवलं असतं तेच भरायला. ओ मुद्दा लय बेकार बरं का. तुला कळत तो काय म्हणला. मित्रांनो आता आम्ही घेतलेला आहे सेकंड स्टॉप आणि इथं सगळेजण फोटो काढण्यासाठी थांबलेले. हा आमचा रोन्या झोपला होता. रोन्याला म्हणलं रोन्या तुझा व्हिडिओ घेते की रोन्या उठूनच बाहेर आला डायरेक्ट गाडीच्या. आणि आता इथं फोटोशूट होणार आहे. अपेक्षा बी चुकीच्या माणसांकडून चालू आहे तुझ्या बरं का. तुला आधीच सांगतोय. रोन्या डान्स अरे आता डान्सच कळ ना. रोन्या डान्स पाहिजे. नाच क्या आता आहे बघितलं का नाचतोय. कॅमेरा सरकवला की काय विचारू. तर मित्रांनो नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. काहीतरी नाश्ता करून घ्यावं म्हणतो. सकाळचे वाजलेले आहेत 8:30 म्हणजे अजून 10 मिनिटं आहे तरी सुद्धा. रोन्या काय कोणाला काय असा सूर्य इकडं नमस्कार तिकडं काय चाललंय काय तुझं. अरे तुला उंच आहे रे. तुला घ्यायचं म्हणलं काय ह्याची कशी ही लेवल आहे ना. ह्या लेवलला तुला घेतलं तुझं मुंडकच येत नाही. लेवल सबके सध्या काय झालं माहितीये का. झोप जास्त हवी झालेली नाही का. त्याच्यामुळे ना बोलायचं सुचना नाही. हवे काबीज केलंय तिने आपल्याला झोपेने. आईला तेव म्हणून गाडी माझ्या दुकानासमोर लावून नाश्त्याला तिकडच चाललं रे. का रे रोन्या तुझी हेअरस्टाईल लय आवडली राव मला. पण किती रुपये लागतात तरी? 150 रुपये.
भजीले आलेत मग खा की. 2च प्लेट राहू हिरो दे दिसणार आहे. खाली बरमुडा घातलाय, काय उपयोग. काय नाही. रोन्या दिसना ना कपड्याच्या आड. रोन्या नाही, रोन्या नाही इकडं. रोन्या कुठे? रोन्या इथं घेतोय का नाही का? अर्धा सेट नाही मिळेल का क्या मित्रांनो? हा चष्मा मी घेतलेला शेलार घरूनच घेऊन आला होता माझा ऑलरेडी असतो तो. आणि हा रोन्या नंतर कधी यूज करता येणार नाही तुला. अरे वन टाइम पाहिजे मला. जरा घे ना, असं वाटायला क्रिकेट खेळायला जाणार आहे आता लगे उठून. तो क्रिकेटच खेळायचा बीचवर. नावाचा काय विषय? नाव लिहून घ्या. तुम्ही काय ठेवलंय का? चावी. चावी ठेवली काय? त्याचं मी म्हणलं नाव कशाचं नाही का. तर मित्रांनो इथं या ठिकाणी अशी सोय आहे, तुम्ही या ठिकाणी आलास तर चावी ठेवू शकता. आणि आता आपण आहे नागाव बीच वरती. हॅलो गाईज, चलो गाईज. तुम्ही काय चपला घालून आलात मग आम्ही येडे का? मग तुम्ही बिना चपलाचं फिरता, मग आम्ही काय करावं सांग. अरे बाजूला कुठेतरी काढून ठेवता येते चप्पल. तर मला ह्यो प्रश्न ऐक ना, मला हा प्रश्न पडलाय की आपण आहे ना चष्मे कुठे काढून ठेवणार आहे. अरे मग काय घालून भिजायचंय काय चष्मे. तर मित्रांनो आपण पोहोचलोय बीचवर. सर्वांचं आउटफिट. रोहण्याची नेहमी स्टाईल एकच असते, खाली शॉर्ट घालणार, वर फक्त टी शर्ट बदलणार. इज्जत नाही येड्या, दहशत. रोन्या मार उडी, रोन्या मार. अरे मार नाही, चड्डूबतच का काय एवढ्यात बी. लय घाबरतय बाबा हे, जगाभराचं घाबरतय. शाहरुख खान समजू नको स्वतःला, पांडा दिसतोय पांडा. बरं ऐक ना, मी काय खोटं बोललो? मग तुला नाही शाहरुख खान, ह्यो झाला शिक्रापूरचा शाहरुख खान. अरे काय खरंय रे तुझं, काय खरंय. अरे कुठं गेले ती हो? भीती वाटत नाही का? अरे इथपर्यंत पाण्यात येते. हा येडा बाळा, किती जरी पावता येत असेल ना, समुद्रात नाटकं नाही करायची. समुद्र असा घेऊन जाईल ना आतमध्ये, आणूनच द्यायचं नाही परत जमिनीवर. हे बघा ही लहान लेकरं शेवटी मातीच तेच मातीतच येऊन सगळ्या गोष्टी आडते त्यांच्या. होळी खेळायला मी आता बाळा होळी. आता चप्पल बी महाग आहे रे, आता फेकून हाणले असती. ऐका ना, ह्याला आपटा उचलू ना. नाही काय नाही, तुझ्या विरोधात नाही. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता आम्ही वापस लॉकर मध्ये मोबाईल ठेवायला चाललेलो आहे. आम्ही मगाशीच चावी ते ठेवलं होतं, पण आता मोबाईल आणि हे घड्याळ ते बाकीच्या सगळ्या गोष्टी फक्त फोटो काढायचे होते म्हणून घेऊन आलो होतो. आता वापस ठेवायला चाललेलो आहे, कारण इथं आमच्यासोबत दुसरा कोणीच नाही असं जो बाहेर बसेल. मग त्याच्यामुळं मोबाईल ते बाहेर ठेवणं तर लय रिस्कीच आहे. त्यापेक्षा आपलं लॉकर मध्ये नेऊन आता मोबाईल ठेवतो, आम्ही मज्जा करतो. तुम्हाला आम्ही मज्जा झाल्यानंतर परत काय ते विषय पुढचा काय जो आहे तुला खतरनाक आहे. पण पाणी नेहमीप्रमाणे खूप खारट, म्हणजे मी स्वाद घेतला. आणि हे बघायचा बालिशपणा केली ना घाण. माझं बी नाव लिहिलंच का नाही मातीत, याच्यामुळं आपण माग आहे माहिती का. तर मित्रांनो आम्ही आज इथं महल बनवायची स्पर्धा करत आहे. तर स्पर्धेमध्ये आहे शेलार मामा, त्याच्यानंतर डेंजर माणूस, मी महलात संडास मामा. त्याचं महल कमी, माझं शौचालयच वाटायला लागले. हे बघा शौचालय माझं वाटतंय, पण पुढून बघा जरा, पुढून बघा. तुमचं कुठून बी बघा, तुमचं सारखंच दिसतंय हो मामा. ते बघा दादा कसा पडलाय माग, दादा दाखवा. हे पुढून दाखव, पुढून लई चित्र वाटायला. कसं झालंय? अरे का काही नाही रे, बकरी काम करून गेली वाटायला. बकरीने लेंडे टाकले होते. किसने बनाया मुझे इस्तेमाल. हाँ मुझे 10 लाख नहीं 50 आपली ड्रेनेजची पाईप लागली. अरे येड्या, हे बघ ह्याला म्हणतात रिअल महल. किती पाणी आलं पण वाहून नाही गेलं. आता ड्रेनेज धरलंय बरं का आमचं. हा हो तुमलंय व तुमचं तुमलंय.
पण मजबूत किती आहे, क्वालिटी बघा की तुम्ही. ते शैल्या काय करतोय, बरोबर बनवतोय. महल उद्ध्वस्त केलं राव त्याने. म्हणजे एवढं मेहनतीनं बांधायचं आणि शेवटी घाण करायचे, काय उपयोग झाला येडा. तो कसा पाडत चालायचा. असंच लहानपणी करत होत. यांनी तर मागून तर गेलाय हो. त्याचा खेळच करायचा आता. काय होतं काय मला माहिती होतं अशा जास्त हात काढला पाहिजे आणि हात काढण्याचं मला माहिती होतं जास्त पळू शकणार नाही. कसं वाटतंय लय पळला ना. काय बनवायचंय काय नक्की, काहीतरी बनवायचं. अवघड आहे बघ तुझं. ह्यांचं बघ, ह्यांचे कसे हालत आहे दोघाचे. यार काय डोक्यात तुझ्या, काय डोक्यात काय मेंदू आहे कर तुझ्या, नुसता नावाला आहे त्यो. हालत बघू दोघाची. अरे तुम्ही दोघं बघ. रस्त्यावर जर गेलं ना ह्याला लगेच 50 रुपये काढून द्यायचे. तू तर यार, तू तर मागून पुढून सगळीकडून दिसला. मित्रांनो लय धिंगाणा चालू आहे, लय पार चिखल बिखल फार भरलेलो आहे. आणि लय असं म्हणजे यांचे आता आया उया काय होतंय, दिसतोय का नाही घरचा रस्ता. बाळा खारट लागतंय, तर प्यायचं नसतंय पाणी. नाही म्हणूनच म्हणलं माझ्याशी मस्ती नाही. लय हातात नुकसानीचं काम आहे माझ्या. जर मोबाईल पडला पहिलं तुला हाणणार. अरे आर्या तुझी ढेरी दिसते आर्या. चला चला जाऊ आता, फ्रेश बनवायचंय अजून आपल्याला. आणि मित्रांनो इथं स्वच्छ म्हणजे बीचवरून आल्यानंतरची सगळी सोय नाही का, बीचवरून आल्यावर वल्ले कपडे बिपडे आंघोळ वगैरे करायचं, वॉशरूमची सगळी सोय आहे बाहेर. 10 रुपये वॉशरूमला. आणि जर आंघोळ करायची असेल प्लस कपडे चेंज करायचे असेल तर 30 रुपये बादली, एक बादली. 30 रुपये एक बादली भेटणार. आणि 10 रुपये रूमचे. 40 रुपयामध्ये तुम्ही एकदम उरकून बिरकून निघू शकता. इथंच बाहेरच आहे. आणि जर तुम्ही चुकून बीचवरती मोबाईल वगैरे घेऊन आला आणि गाडी जोडी लांब लावली असेल तर इथं दुकानांमध्ये लॉकरची सोय आहे. लॉकरची सुद्धा सोय आहे. तिथं बाहेर तुम्ही लॉकरमध्ये देऊ शकता. आपण सगळं दिलेलं आहे आपलं, फक्त मोबाईल आता घेऊन आलोय. मस्ती आपल्याला. माझा गॉगल गेलेला आहे. तर तुझा गॉगल गेला. मला या ठिकाणी नवीन गॉगल घ्यायचा आहे. अरे नुकसान झालं रे. नुकसान झालं 100 रुपये. या दलिंद्रामुळे झालं. हे बघा ही जलपरी. पण ही जलपरी एवढी फुगलेली काय, मला वाटतं पाण्याने फुगली. तेच बराच वेळ पाण्यात आहे त्याच्यामुळे जरा फुगलेली आहे जलपरी. आणि हे लेकरू तर काय बाबा, हे तर असं वाटायला लागले शेजारच्याच लेकरू घेऊन आलोय सोबत. मिसळ नाहीच आपल्यात. आम्ही पार तिथं गेलोय आणि हे बाबाला इथंच खेळतोय. आणि आता तिथं भाग आहे मागे. चले बाळा, मगर आलेली आहे मित्रांनो, मगर आलेली आहे बघा. तुम्हाला मगर दाखवतो मी. जलपारा. अरे जलपारा 2 पायावर. ए रोन्या चल. ए ऐक ना, रोन्याने काहीतरी बनवलंय, चल बघून येऊ काय बनवलंय. अरे आपली चव काढत होता, त्याची चव नको काढायला. नाही रोन्याने आपल्या याची चव काढली, आपल्या किल्ल्यांची चव काढली. आपण एवढ्या मेहनतीने फोर्ट बांधत होतो. आता त्याची याची चव निघली पाहिजे का नाही निघली पाहिजे. काय बॉल आहे काय. तेव्हा मित्रांनो असा बॉल भेटलेला आम्हाला फ्री मध्ये एकदम खेळायला. तो इथंच पडला बॉल येऊ. चल पाण्याच्या बाहेर. जलपरे मामा लांब लांब. अरे मोबाईलवर पाणी उडतंय ना रे रताळ्या. असं कसं रे, असं कसा. यार चप्पल काढून कुठे पळालो तुम्ही. यार चप्पल आई ग, त्या फोर्ट पाशी चप्पल काढली होती. अरे ती चप्पल असा नाही तर गेली मग आता चप्पल. रोन्या चप्पल माझी हित आहे का रे.
आपल्या दोघाची तिथंच आहे ना? काय बनवलंस काय बघू? शैल्याचं काय कळलं नाही बाबा. 4 वेळा पाण्यात जाते, परत म्हणते चला चला करते, परत पाण्यात जाते आणि वरून असं येड्यावानी पळतय. अरे कधी मोठा व्हायचा तू? तुलाच काय म्हणतोय रोहन्या तसंच करते. लहानपण जातंय का नाही? आपण भारी बांधलं होतं राव किल्ला. आपण हे विनर आहे. बाथरूम सगळं झालं होतं. तेच झाले जरा ड्रेनेजनी थोडं घाण केले आमच्या. लोक महाल बनवत असते आणि कामगार लोक संडास बनवत असते. मग तू काय बनवतो? मी महल बनवला होता. हाय अभि अभि लाज वाटते का रे? लाज वाटते? तर मित्रांनो आता आम्ही इथून निघत आहे. आता आपलं सगळं झालेलं आहे, भिजून झालेलं आहे. तोंडात जेवढं म्हणजे जेवढं आम्ही महिन्याभरात खात नाही तेवढं मीठ गिळून झालेलं आहे. आता फक्त उलटीच करायची राहिलेली आहे आता. तर आता इथून निघूया आपण बीचवरून, कारण आपल्याला आता दुसऱ्या स्पॉटवर पण जायचंय. पुढच्या स्पॉट अजून पण माहित नाही. बीच पण आम्हाला माहित नव्हतं. आम्ही बीचवर उतरल्यावर आम्हाला कळालं की इथं यायचंय. फोर्टला जायचंय का? पुढचं मित्रांनो फोर्टला जायचंय आपल्याला. पण फोर्टचं बघू आता काय विषय नेमका, कारण मला तर लय पाण्याची भीती वाटते. पण मी तर मला वाटायला गोष्ट आहे ना. बघू व्हिडिओसाठी नक्कीच आपण करू आणि निघूया आता इथून. लॉकरमधनं आपलं सामान आहे, सामान ते घ्यायचंय, कपडे ते बदलायचे आणि इथून निघायचंय. काय काय विषय तुमचा? काय मागं चाललंय चिल्लम चिल्ली? हे दुसऱ्याचं कशाला घालतोस रे? मित्रांनो ही रोहनची स्टील बॉडी. अशी बॉडी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करावं लागेल, जेवण सोडा आणि अशी बॉडी बनवा. 1 वर्ष बॉडी केली तेव्हा एवढी झाली. बघा मित्रांनो 1 वर्षाची मेहनत तुम्ही बघू शकता. तुमच्या डोळ्यातून अश्रूची नद्या वाहतील. चष्मा घालून थोडी स्टाईल मारून दाखव बॉडी. थांब पोज दे, पोज दे. ऋतिक रोशन पोज दे. तर मित्रांनो हे बघा आमचा ऋतिक रोशन. हे बघा स्टाईल बघा मित्रांनो तुम्ही नुसती. बापरे बाबो. आता काय बोला म्हणजे याला काही शब्द नाही आहेत मित्रांनो माझ्याकडे, पण तुम्ही बघू शकता. ऐक की आर्मी असतो ना, कापड टाकून हाणला असतं त्याला. तुझ्या हातात द्यावानी एवढं कापड दिलंय पण तुला कापडाचा उपयोग करायचा आला नाही. इथंच तर चुकलास तू. एवढी द्यावानं स्टील बॉडी दिली, काय केलं त्या स्टील बॉडीचं? घाबरला आईला. म्हणजे पार एवढी ग्रीक गॉडवणी म्हणजे ऋतिक रोशननी बॉडी बनवायची नसल्याला घाबरायचं काय तू? रोने हे पटलं नाही आपल्याला. आपल्या चपला नसत्याला वाहून गेले हे जरा तुम्ही म्हणा फक्त मनात. आता कुठे चपला टाकली? अरे मला तीच लक्षात आहे नाही रे मी कुठं चप्पल टाकली. आता ह्याच्या मागे निघलो आपण. ह्याच्या मागे निघल्यावर चप्पल कुठं पडली का कुठं काढली हेच माहित नाही. फक्त आता भेटावी चप्पल एवढं. कारण जर चप्पल नाही भेटली तर बिना चप्पलीचं सगळं फिरावं लागेल. हे याच्यामुळे हे शालार मामामुळे सगळं झालंय. आमच्या चप्पला पाहिले का तुम्ही? आहेत ना? तुम्ही सुरक्षा दिली ना त्यांना Z+? बस बस बस. किल्ले गेले आमचे पाण्यात. आईला मेहनत वाया गेली राव. किल्ले पाण्यात गेले आपले. म्हणजे एवढं मेहनत करायची, एवढी मेहनत करायची आणि काय भेटणार शेवटी? तू बी घाबरला ग्रीक गॉडला बाबा. तुझं काय खरं नाही. ते तुला घाबरतय, तू त्याला घाबरतोय. यार होतय का? घेतलं नाही रोन्या. मी फक्त थोडस खाली झाल्यापर्यंतच घेतलं, पुढचं घेतलं नाही. त्यानं कसं तिथं अरे मी त्याची चड्डी वाढायचं ट्राय केलं पण काय झालं माहितीये का? त्याने तिथं नाडा बांधलाय. रोन्या बॉल कुठून टाकला? रोन्याला बॉल भेटला. चला खेळू या. अरे पण तो हाय कोणाचा बॉल? जाऊ द्या आपल्याला काय भेटला बाद झालं होय. मित्रांनो आपल्याला चपला भेटलेल्या आहे. जगामध्ये अजून ही माणुसकी जिवंत आहे या ठिकाणी आज मला समजलं. तर चला चपला घेऊन आपण व्हॉलीबॉल खेळायला जाऊया. चला दादा चला या. अरे यांचं काय चाललंय? यार खाली उतर रे रताळ्या. ते बघा मित्र माकड चाळे काय चालू आहे त्यांचे. अरे अरे बाबा ते बांधलंय कशासाठी? तू करतोय काय? रोहन्या ये खाली. लटकलं बघ माकड माग बघ. ते काय नेमकं? नाही नाही तो असं धर्म संकटात गुतलाय तू त्याला असं करतो का? त्याच्या यार काय यार मी म्हणत होतो फक्त, पण तुला करायचं होतं तू काय येडे नाही ना दादा. अरे मी बाजू घेत असतोय पण तू काढायची असती पॅन्ट. काय तू हे काय बाबा? हे कोणी
आणि ह्याला एवढे पाय काय आहेत? शेव आहे शेलार अशा. कसा दिसतोय डाकू? अरे मी माझी क्रिएटिव्हिटी दाखवल पण ती काय ती बघते आईच्या गावात लय घाण सीन बरं का. डायरेक्ट वर चढले. त्यांच्याकडून काय झालं, कंट्रोल नाही झालं त्यांना, डायरेक्ट ते हेच सटकलं नाही का. आर्यन जाऊ दे नीट आहेत, काय विषय नाही. फक्त ते थोडं ती गाडी कंट्रोल होत नाही रे, ती सटकती नाही का अशी हातामधून. हे चाललेत मदतीसाठी त्यांना. कोण आहे? आर्यन आहे का? आई शपथ, आर्यन मी तर आहे ना ऐकूनच घेतलं नसतं राव. मग एवढं घाण अरे जगात ह्याच्यापेक्षा घाण काय असू बी शकते का? तू काहीतरी बनव आता, तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आता. बनव काहीतरी बेकार बनवून टाक एकदम, फक्त व्हिडिओ ठेवता येईल असं बरं का. आणि हे बघा किती मोठं हृदय बनवलेलं आहे बाळा. हृदय जरी किती मोठं बनवलंच ना तरी कितीची अंगठा आहे आम्हाला माहिती. हे किती मोठं बनवलंय आणि या दोघांचं वेगळंच चाललंय काय तर. अरे तुझ्या पायाने व्हॉलीबॉल काय बोलव असं. काय भेटलं तुला? शिंपल्याचे शोपीस नको, जीव अडकला चपली. तर चला चप्पल घेऊन निघू आता. जाऊन आपल्याला पहिलं आंघोळ करायची. हाताने द्यायचं कोणाला नको दिवस स्वतःपाशी जपून ठेव, खुश राहशील. त्याने घेतले का नाही? आणायला कोण गेले? घेतली ना चावी. बरं चला ना गाडीतून कपडे घेऊन इथं पहिलं उरकून घेऊ जरा, कारण अंगले खाजवायला लागले नाही का. अरे जरा पुढं बॉल सोड. एक तो कुठं कोणाचा बॉल उचललाय काय माहिती. काय रे? 4 नंबर आहे. 4 नंबर काढले एवढं ना. बघा लक्षात घ्या काय काय होतं ठेवलं अजून. तर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आम्ही दोघं कसे दिसतोय चष्म्यामध्ये. तर चला पहिले आता कपडे घेऊ आणि कपडे घेऊन पहिलं जाऊन जरा उरकू. हे इथं समोरच आहे, इथं समोरच आहे चेंज ते कपडे करायचे. ते बाहेर रेट ते लिहिलेले आणि एवढं आहे की फक्त चेंज वगैरे करायचे, सगळे काय करायचं असं पहिलं पेमेंट मग बाकी सगळ्या गोष्टी. बरं तुम्ही घेतले का कपडे तुमचे? पनीर तर नाही वाटत भेटत. नाही रे बाबा, आता व्हेज माणसाला ऑप्शन काय आहे दुसरं सांगा. काय आहे? पनीर सोडलं तर आम्हाला ऑप्शन काय आहे? मटरात पनीर टाका, नाही तर पनीरात मटर टाका, बटाटा टाका. व्हेज माणसाला मेन कोर्स बटाटाच आहे. बटाट्याशिवाय हालत नाही बाबा. आठवड्यात 3 टाइम 4 टाइम बटाटा माणसांचं मटण आहे तेच. किती खरेदी करायचे? 30 पर पर्सन ना. 5 जणांचे किती झाले? लावा कॅल्क्युलेशन. 150 ना. चालतंय ठीक आहे करतो. आशिष अरे तू इथे कधी आले? अरे तुम्ही पण आले फिरायला? आम्ही पण आलो फिरायला. सांगायचं तुम्ही ब्रश करत आले फिरायला? म्हणजे क्लासला कोणच नाही का? तू ब्रश करत आला फिरायला आणि आपण का ब्रश करणार मग दोघं? करायचं आपल्याला दात ना का? दात नाही. हे थांबतोय चष्मेत मी दिसतोय. हे बघा मित्रांनो मी दिसतोय चष्मेत. पांडे तुम बोलने का ना साथ में रहे थे. अरे भाई मुझे पता ही नहीं तुम लोग आ रहे हो तो क्या करूं मैं? पहने को नहीं नाड़ी और बोल रहे थे पांडे को सिर्फ अकेला घूमने का है. मैं पांडेला मतलब माणूस आहे. चल जाओ. हे पण ह्याचं नाव पांडे नाही ना? और इसका ही नाम पांडे है. तुझं नाव पांडे? पांडे जाओ क्या? यहाँ से पांडे बुलाते रे. हा मित्रांनो हे बघा सकाळचं ब्रश आता चालू आहे. सकाळचा ब्रश नाही, सकाळी ब्रश करतात तोंडात पर मीठ झालंय. कोणी सांगितलं होतं समुद्राचं पाणी प्यायला? हा जाराचं शर्ट घालून घेऊन आलो मी नवीन. येऊ ना. हे 200 रुपयाचा शर्ट आहे बरं का. हा घेऊन हे बी 200चा शर्ट आहे. ह्याचं तोंड बघून तर ती 800च मानला होता. मी त्याला आणला 450ला. आलो तुम्हाला भेटेल. तुम्ही इकडे आले कळाले मला प्रत्येकाला एक एक. काय ते शॅम्पू लय महत्वाचं आहे बाबा. शॅम्पू मला अर्धाच लागतो. हा मला नाही लय लागत. अर्धा याला आहे ना. तुला तू खरं सांग याला वाटतं याला शॅम्पूची गरज आहे? फेर अँड लवलीची गरज आहे. ये बहुत अंदर की बात कही दी आपने. मन तुटा है, वाईट वाटलंय, हृदय तुटलंय. बुरा सबको लगता है. नाही बुरा सबको लगता है, दिल सबका तुटता है. पण आम्ही काय म्हणत नाही ना. लो अँड लवली लाके देता है मी पांडे हो. पांडे नंबर 2 त्याच्यावर फोटो काढते पण आंघोळीला उभे लाईन का तो ते सकट उभा आहे. डिसिप्लिन बोलते.
काकांना म्हणा उरका लवकर ब्रश करू करू तोंडाचा थुका संपला, याचा तर थुका निघा नाही. चला 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 घ्या उरकून. ऐका ना, कुठं तिकडं कपडे म्हणजे आंघोळ करायची आहे का तिकडं आत आहे का? आहे नाही, चला ये दादा चला. काय इतका टाइम का लावायला आतमध्ये? मी 10 मिनिटं झालं बाहेर वाट बघते त्यांची, येतच नव्हते. एवढा टाइम लागतो का रे कपडे घालायला? हा कपडे घालत होता का बनवत होता? रोहन्या तुझ्या सोबत बिघडायला लागलाय हळूहळू. म्हणायला रोहन्या तुझ्या सोबतच राहते बरं का, बिघडणार का नाही. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघत आहे, आपल्याला जायचं आहे किल्ल्यावर. तुम्ही आमच्या बघू शकता एकदम उन्हामध्ये करपलेत. तू करपला आपलीच नंबर होती. कंगवा घेऊनच फिरतो काय? हो अरे नेहमी कशात असतो. 2 वेळा तर शिव्या काढल्यात मी सरांच्या आमच्या. सारखं म्हणायचे कांगवा काढून ठेवा एक्झामला कशाला. शाळेमध्ये खरं खरं सांगायचं रुमाला पावडर घेऊन जायचं ना. कोण तू? नाही मी आयुष्यात अरे आमच्या कॉलेज मधलं डेंजर करू दे. मी आयुष्यात कधी पावडर लावला सगळं आरसा बिरसा बॅगेत बरं का, आरसा रुमालात पावडर. चला माझं वरच फिरतोय. अरे वो बाल नाही है, जंगल आहे, जंगल है वो. बाबा मध्ये बाबा बास बाबा तुम्हीच. तर मित्रांनो आपण किल्ल्याच्या अलीकडे आलेलो आहोत. आता इथून अशी बोटची व्यवस्था आहे. तिकीट वगैरे काय आहे काय नाही तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहे. पहिलं थोडंसं रोहनला बूट घालू द्या, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला अपडेट देऊच. पाण्याची मला भीती वाटते पण मी चाललोय ह्यांच्या जिम्मेदारीवर, कारण मी याला धरूनच ठेवणार आहे. याला येते पावता, याला सोडतच नसतं. मला रोहनला पावता येत नाही, मला पाण्याची लय भीती वाटते म्हणून मला जायचं नव्हतंच. पण यांनी म्हणले चल हे आला परत आपला चान्स भेटणार नाही कधी, तर आलंय तर एकदा अनुभव घ्या. म्हणलं भीती तर मला लय वाटायली पण इथपर्यंत येऊन आतमध्ये न जाणं लय चुकीचे. मी बुटीत बघ एक शब्द तरी बोलता, मी असा गप बसणार ना, मला भीती वाटली की मी गप बसत असते, बोलतच नाही काय. अरे पोर पवायले तर पाण्यात फसली इथे येऊ खाली तेवढं पोहून आहे का. येडा झाला काय तुला वाटतं? हे जवळ हे जवळ जवळ 1-2 किलोमीटर होय, 1-2 किलोमीटर असेल. दिसतंय असं काहीच नाही सपाट म्हणून. चांगलंच अंतर आहे ते, जात असतील पवत. आला हुशार. लोकल एवढं डोकं कुठं लावतोस? लावायचं कुठं तरी. कळलं का आपण महाग असण्याचं कारण? रोहने होतं का बुट घालून? भूक भूक म्हणजे असं पोटामध्ये ना असं वडल्याने व्हायले नाही का बरोबर ते असं. आणि त्यातली त्यात आपलं काय झालं, आता पाणी घ्यायचंय का मला? पाणी बॉटल बी एकच राह आपल्याकडे. पाणी बॉटल घ्यावं लागेल बरं का, कारण तिथं नंतर उन्हात आपल्याला पाणी लागणार आहे. आता तिकीट काउंटर कुठे जा, किती तिकीट आहे काय तिकीट आहे? वेटिंग आहे का? पर पर्सन 100 रुपये. तिकडे किल्ल्यावर 100 आहे. लहान प्रवास. तुझी केस पांढरी तू लहान आहे, हाईटने देतो तुला लहान बाकी. एवढ्या मिशावाला लहान पोरगा असतंय ते चिपकावले. कचऱ्यात काय शोधतोय? हे बिस्किटांची पार्टी चालू आहे, सगळ्यांना लागली भूक. सध्या गरज पण आहे कारण लागलेली भूक इथं मुकार. तर मित्रांनो नागाव काय काय नागाव. तर मित्रांनो नागाव बीचवरून आम्ही आलेलो आहे. मुद्दा तर नाही, तर नागाव बीचवरून आम्ही आलेलो आहे. नागाव बीच पासून किती 1 तासाच्या अंतरावरच असेल नाही, 1 तासाच्या अंतरावर. फोर्ट 1-2 फोर्ट आहेत वाटते अजून मध्ये, पण रस्त्याच्या मध्ये अजून 1-2 आहेत. बोटिंगमुळे आम्हाला फार फ्रेश होती, लवकर आलो. डिस्टन्स जवळपास 45 किलोमीटर आहे. मग जवळजवळ 1 तास धरून चला, 1 तास 20 मिनिटाचा डिस्टन्स आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे बोटीमध्ये बसण्यासाठी. नेहमी तिकीट असतं 100 रुपये, पण 20 जणांसाठीच्या प्रमाणे ते धरलं जातं. आम्ही स्पेशल प्राइस दिलेली. आम्ही 115 रुपये तिकीटचे दिलेले आहेत कारण लोक कमी पडले. 150 दिलेत का? आपण 150 रुपये दिलेत यादा. आपण स्पेशल आहे ना म्हणून. तर हे आमची बोटचं नाव पुष्पावती. पहिलं जॅकेट कुठं आहे ते सांगा बाबा.
हळूहळू चढा, घाई गर्दी करू नका. हो त्या चल.